सर्जिकल स्ट्राईक कारवाईच्या श्रेयातील सर्वाधिक वाटा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय सैन्याचा आहे। मात्र जे कोणी सर्जिकल स्ट्राईकबाबत शंका उपस्थित करत आहेत ते देखील याचे श्रेय घेऊ शकतात, असा खोचक टोला संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी विरोधकांना लगावला आहे। महाराष्ट्र सदन घोटाळ्यातील मुख्य आरोपी छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्यामुळे जे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे आणि त्यांची रवानगी पुन्हा एकदा आर्थर रोड जेलमध्ये करण्यात आली आहे। गेल्या महिन्यात जे रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते। पंपोरमधील एका सरकारी इमारतीत लपून बसलेले दहशतवादी आणि सुरक्षा दलातील चकमक तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे। दरम्यान सुरक्षा दलाने चकमकीत 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे। या चकमकीत एक जवान जखमी झाल्याचेही वृत्त आहे। अमरावती जिल्ह्याचे सिंगम पालकमंत्री प्रवीण पोट्टे यांनी येथील बच्छराज प्लॉटस्थित वर्ली मटक्याच्या अड्ड्यावर स्वतः धाड टाकून 4 आरोपींना पाठलाग करून पकडले। राज्याच्या इतिहासात बहुधा मंत्र्यांनी जुगाऱ्यांना पकडण्याची ही पहिलीच घटना असावी। या घटनेची जिल्ह्यात खमंग चर्चा आहे। ICCने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीनुसार फिरकी गोलंदाज अश्विनने 3ऱ्या क्रमांकावरून पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे। गोलंदाजीमध्ये पहिल्या 10 मध्ये रवींद्र जाडेजा 7व्या क्रमांकावर आहे। विशेष म्हणजे ICCच्या अष्टपैलू खेळाडूंमध्ये अश्विन प्रथम क्रमांकावर आहे, तर फलंदाजीच्या कसोटी क्रमवारीत अजिंक्य रहाणे हा एकमेव भारतीय खेळाडू पहिल्या 10 मध्ये आहे।